नमस्कार, पुष्पास होम तडका आणि बरंच काहीमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवतोय कटाची आमटी किंवा पोळ्याची आमटी। त्यासाठी सुरुवातीला हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्यातले हे पाणी काढून घेतलेलं आहे। तर हे पाणी जर तुम्हाला जास्त हवं असेल तर त्यामध्ये डाळीमध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा, गरम पाणीच ओतून तुम्हाला जेवढी आमटी करायची असेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही डाळ लागेल, त्यासाठी मी एक पळी डाळ काढून घेतलेली आहे शिजलेली। त्यानंतर आपल्याला मसाल्यासाठी एक कांदा भाजून घेतलेला आहे तेलावर, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, सफेद तीळ 1 चमचा, खसखस 1 चमचा आणि खडा मसाल्यामध्ये वेलची, चक्रीफूल 2-3 घेतलेले आहेत, त्याचे तुकडे, लवंग, दालचिनी आणि मिरे। तर सुरुवातीला मी हे खडे मसाले ते थोडेसे बारीक करून घेतलेत, कारण ते मिक्सरला बारीक होत नाहीत चांगले। आणि मिक्सरला आपण हे सगळं साहित्य घेऊन छान पेस्ट तयार करून घ्यायचे। त्यानंतर मी 4 टीस्पून तेल घेतलेलं आहे। तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, ताज्या कढीपत्त्याची पाने घालायची, त्यामुळे चव छान येते। आणि आपण जी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आहे। मसाला परतत असताना गॅसची आच कमी ठेवायची, म्हणजे मसाला चांगला भाजला जातो। आता आपला मसाला भाजला जातोय तोपर्यंत आपण जी डाळ काढून घेतली होती शिजलेली, ती त्या मसाल्याच्या भांड्यामध्येच बारीक करून घ्यायची, त्यामध्ये पाणी न घालता ती बारीक करायची। आता मी एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, तोही मसाल्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे। मी पुन्हा सांगते, मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आणि कमी आचेवर परतून घ्यायचा, त्यामुळे आमटीला चव ही छान येते। चवीनुसार मीठ घालायचे। मीठ जरा लवकर घातल्यामुळे मसाला लवकर भाजला जातो आणि सतत हलवत राहा आणि गॅसची आच कमीच ठेवा। त्यानंतर मी अर्धा टीस्पून हळद घेतली आहे। खडा मसाला आपण सुरुवातीला वापरलेला आहे, त्यामुळं मसाला अर्धा टीस्पून पावडर घेतली आहे। लाल तिखट अर्धा टीस्पून घेतले, हे तिखट घरचं आहे, तिखट आहे त्यामुळे मी अर्धा टीस्पूनच वापरले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरू शकता। आणि हे मसाले घालून गॅसची आच कमीच ठेवायचे आणि छान परतून घ्यायचे। पाहू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे। मसाल्याला जेव्हा चांगलं तेल सुटतं त्यानंतर आपण जी हरभऱ्याची डाळ बारीक करून घेतलेली पावडर आहे, म्हणजे थोडीशी ओलसर असते ती घालायची मसाल्यामध्ये आणि छान परतून घ्यायचे। तर यामुळे ही चव खूप छान येते आणि याप्रमाणे तुम्ही आमटी नक्की करून पहा, तुम्हाला सर्वांना आवडेल आणि तुम्ही पुन्हा याप्रमाणे आमटी बनवाल याची खात्री आहे मला। पाहू शकताय डाळीचं जे आपण ते वाटण करून घेतलं होतं तेही छान घालून चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनटं। त्यानंतर आपण डाळीमध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि सुरुवातीला थोडंसं हलवून घ्यायचे, कारण मसाल्याच्या गुठळ्या राहू नये म्हणून ह्या गुठळ्या किंवा सर्व मसाला डाळीच्या पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपलं जे उरलेलं पाणी होतं ते सगळं पूर्ण ओतून घ्यायचे। तुम्हाला किती लोकांना आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। शक्यतो डाळीचं पाणी काढलेलं आहे तेच पाणी वापरायचं, दुसरं पाणी वापरायचं नाही, त्यामुळे डाळीची चव बिघडू शकते। तर पाहू शकताय मसाला छान एकजीव करून घ्यायचा आणि मीडियम आचेवर चांगली आमटी उकळवून घ्यायची। आमटी जेवढी उकळवेल तेवढी आमटीची चव खूप छान येते। मंद आचेवर चांगली आमटी उकळून घ्यायची आणि पाहू शकता तुम्ही नंतर कसा कट येतो आमटीला हळूहळू, त्यामुळे आमटी छान परतून घ्यायची। आणि आपल्या बऱ्याच नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबून प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी आलेल्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल। आणि आमटी नक्की करून पहा, रेसिपी आवडल्यास नक्की कॉमेंट्स करून सांगा, नक्की करून बघा कशी वाटते याप्रमाणे आमटी। आणि पाहू शकता मस्त कट आलेला आहे, छान घट्ट अशी दाटसर आमटी झालेली आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकता। रेसिपी नक्की जरूर पूर्ण करून पहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।